पुस्तक खराब आहे. हां नाही हे आज सकाळचं बरोबर हे चालेल. हां हे चालेल. ते आडवं आहे असं हे उभं आहे. गोपाल कृष्ण भगवान की. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु सरस्वती प्रणदादौ मातृदेव सर्वेभ्यो गोपाल लोकाभिरामं प्रणरङ्गधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गोविन्दाय 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति नमः पार्वती हर हर महा सीताकांत स्मरण जय जय रघुवीर सम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. हाँ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत स्मरण जय जय रघुवीर समर्थ. शांती पर्वाची पूर्णाहुती झाली आणि अनुशासन पर्व सुरू झालं. अनुशासन पर्व म्हणजे महाभारतातलं पांडवांचं आणि कौरवांचं अनुशासन नाही आहे. मानवी जीवनावर कोणाचं अनुशासन आहे याचं वर्णन आहे. मी परवा सांगितलं ना तुम्हाला, आपल्यावर पंचमहाभूताची सत्ता आहे आणि पंचमहाभूताची सत्ता असल्यामुळे या पंचमहाभूतात घडणाऱ्या गोष्टी ज्या दोन आहेत, जन्म आणि मरण, यावर मानवाची सत्ता नाही ठेवली. फक्त जसं आपल्या भगवद्गीतेमध्ये आपण ऐकतो, प्राणापानासी फुंकोनिया. आपल्या शरीरामध्ये सुद्धा दोन वायू आहे, एक अपान आणि एक प्राण. यांचा संघर्ष चालू असतो.
येणं आणि जाणं. तर जाणं येतं आणि येणं बंद होतं, त्यावेळेला हे शरीर खाली शाखा वरी मूळ परी अश्वत्थ बोलिला. आपण हा जो आहे तो खाली आहे आणि प्राण येतो. असं आहे. म्हणून आपल्या भारतीय विज्ञानाने असं परदेशात जमवून दिलं की झाडं सुद्धा सजीव आहे, त्यांच्यात जीव आहे. ते पाद मुलाने पाणी पितात ती गोष्ट सोडून द्या, पण त्यांच्यात जीव आहे. त्यांना सुद्धा तुम्ही बरोबर कतरलं आणि दुसरं झाड लावलं तर त्याच्यामध्ये जीवत्व येतं, कलम. तसं माणसावर संस्कार केले तर माणूस बदलतो. आणि दोन संस्कार आहेत, चांगले आणि वाईट. मग आपण वाईट संस्कार करून घेतो म्हणून आपली श्वास गती कमी जास्त होते आणि आपलं आयुष्य आपणच कमी करतो. राजा परीक्षिता कोणाच्या आशीर्वादाने जन्माला आला? देवाच्या. मग आपल्या आशीर्वादाने त्याला जन्माला घातलं. मग जन्माला आल्यावर मृत होता. भगवंताने सांगितलं की मी जर असत्याच्या बाजूनं लढत नसेल तर हा जिवंत व्हा, म्हणजे मी सत्याच्या बाजूने लढतो, जिवंत झाला. आणि मग का त्याला श्राप द्यावा? स्वतः देवाने श्राप दिला ना. तो ब्राह्मणोस्य मुखमासीत. बरं, मोठ्या ब्राह्मणाच्या तोंडात नाही गेले, लहान ब्राह्मणाच्या तोंडात गेले देव. आणि सांगितलं ज्याने माझ्या वडिलांची निंदा केली असेल त्याला आजपासून 7व्या दिवशी सर्पदंश व्हावा. आणि त्या लहान मुलाचं वचन खरं करून दाखवलं. म्हणजे राजा परीक्षिताच्या जन्मालाही कारण कोण? परमात्मा. आणि मरालाही कारण कोण? श्रापाला. कारण परमात्म्याला असा त्यांचा एक अंश पाठवून दिव्य घटना करून द्यायची होती की माझ्या चरित्राशिवाय आत्मज्ञान होणार. हे अध्यात्म आहे. चरित्र सांगायला शुकदेवांना कोणी पाठवलं? परमात्म्याने. जा तो माझा आहे त्याला सांग. आणि तो एकदम निष्प्रभ होऊन गेले, सगळं सोडून दिलं. आपण सोडतोय का? ते घडवलं त्यांनी. म्हणजे राजा परीक्षिती देवाचा अंश, ब्राह्मण सुद्धा देवाचा अंश, सगळं त्यांचं आहे ते. मग आपलं सुद्धा ते करता. हरितया सांभाळी. आपण नुसतं तोंडाने म्हणतो, पण उद्या पहा देवाने काय केलं, आमचा जोडा तोडून टाकला. अरे काय तोडून टाकलं? तुटणारच होता तो, तेवढाच होता तो. पुण्यतिथी आली की डोळ्यात पाणी येतं. असं काय केलं? कशाचं अध्यात्म आहे? जाएंगे आएंगे तो जाएंगे, जाएंगे तो आएंगे. म्हणून ब्रह्मज्ञान लेकुराच्या गोष्टी नाही. धर्मराजाने प्रश्न केला, पितामह आपण शांती करता प्रयत्न केले, शांती पर्व मला सांगितलं, मी ते ऐकलं, पण माझ्या हृदयात अजून शांती नाही. असं कोण म्हणतंय? धर्म. कारण अजून धर्माला ग्लानी आहे. जोपर्यंत लोकांना धर्म समजत नाही तोपर्यंत ग्लानी असणारच. मग धर्म हा ठराविक लोकांना समजतो, भावाभावाचा, बहिणी बहिणीचा. कायद्याने तुम्हाला हिस्सा घ्यायला परवानगी दिली, पण धर्म नाही म्हणता ना. ज्या बापाने आपल्या एकदा अंगावर वल टाकून रवाना केला आहे त्याला पुन्हा उपद्रव द्यायचा. दिल्या घरी मग त्या सुना तुमच्या घरी सुखाने आल्या नाही का? मग का बरं त्यांना बोटं टोचता? अन्न तिकडनं, अन्न तिकडनं. हा आता बोला. असं काय नाही सांगत. नाही रे बेटा, आपल्या जीवनात जेवढ्या आहे तेवढ्यात भागवा.
कोणाची लाचारीने स्वतःच्या सुनांना पटवा. काय करते पैशाला? तुला देवाने 2 लाल दिले, हेच तुझं धन आहे असं समजवा सुनेला. तेव्हा धर्माची ग्लानी दूर होईल. ग्लानिर्भवति भारत. धर्माला ग्लानी येत नाही, धर्म जाणणाऱ्यांना ग्लानी आली आहे. कशा बाई? लोभाने, मुलाने, पापाने. असं आहे ते. गाईला चारा घालताना जर पैसे खाल्ले तर काय खाल्लं तुम्ही? कोणाचा खाल्ला? आईचा. असं आहे. हे समजायला पाहिजे. आईचे पैसे चोरले, काय लागेल, पुण्य का पाप? तिला मागायला पाहिजे. गरज पडली तर तिला तुझी मर्जी असेल तर दे बा असं बोलायचं. देते का नाही? असं आहे. ग्लानी आहे. म्हणून माझ्या हृदयात शांती नाही. बाणानं भरलेलं माझं शरीर धकधकत आहे. पापाची मला सारखी आठवण येते आहे. कारण महाभारतात मी खोटं बोललो. अश्वत्थामा बस. भीष्म उवाच. भीष्म पितामह म्हणतात, हे धर्मा महाभागा, तू सदा सर्वदा परतंत्र आहे असं तुला भासतंय. आपण सुद्धा काय म्हणतो, आपलं स्वाधीन काय बाबा असं वाटतं आपल्याला. आणि तुम्हाला आपल्या स्वाधीन काही नाही असं वाटतं म्हणून तुम्ही दुःखी आहात. रोज संतांचे अभंग म्हणता, आपुलिया हिता असे जो दागता. आणि मग गेलं कुठे ते? आपलं हित कशात आहे? सत्यात का असत्यात? बोला ना. असं मग सत्यात हित आहे हे का नाही समजत? तो मोह आहे. मोहामुळे सत्य आणि असत्य यांचा निवाडा करता येत नाही. मग काय केलं पाहिजे? नष्ट मोहा. आता केव्हा होईल? 78 आलं. काय आलं? 78. काल अदृष्ट आहे आणि सगळा काल धर्मा ईश्वराच्या अधीन आहे. हा जो समोर बसलाय याच्याच अधीन आहे काल. याच्या इच्छेने जग चालतं. याच्या डोळ्याच्या इशारेनं युद्ध होतं. तो धृतराष्ट्र इतका हुशार होता, त्याला ऐन वेळा याने वेडं बनवलं. माझे आणि पंडूचे करून टाकलं. याने केलंय ते. कारण याला हे घडवायचं. तू दुःख करू. ज्याप्रमाणे आत्मा साक्षी आहे या सगळ्या आपल्या जीवनाला, त्याप्रमाणे धर्मसुद्धा साक्षी आहे. म्हणून धर्म काय करतो? माणसाच्या गर्भापासून संस्कार करून पिंडापर्यंत संस्कार करतो. धर्म तुम्हाला सांभाळतो. मला असे बरेच लोक विचारताना, दादा आपण आता पाहतोय कोणी 5 दिवसाचं करतं, कोणी 7 दिवसाचं करतं, 10 दिवसाचं करतं. त्याला आपलं काय करतील? आपलं करतील काय? त्यांना म्हटलं, तुम्हाला या कर्मांतराची काही गरज नाही असं जर वाटत असेल तर आजपासून आपल्या कुटुंबातलं आपलं कोणी नाही असं पाहायला सुरुवात करा. आणि असं पाहायला सुरुवात केलं की पाणी द्यायला सुद्धा देवाला यावं लागेल तुम्हाला. आणि तुमचा पिंड सुद्धा कोण ठेवेल? गुजरातच्या संत, त्याच्या वडिलांचं श्राद्ध होतं. ब्राह्मण येऊन गेला.
हे भजन म्हणत होते, देवानेच पिंड ठेवून दिले. उदाहरण आहे तुमच्याकडे काय त्यांचं ना, हां नरसिंह मेहता. तो ब्राह्मण म्हणे मला मंत्र येत नाही, म्हणे राधे कृष्ण म्हणून पिंड बोल तू. पण देव बोलले का मंत्र? लक्षात ठेवा. म्हणून ब्राह्मण मंत्र सांगत असताना आपण बब 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 करू. आपल्याला सवय असते की मला बी येतं बैस. ब्राह्मण वचनात परिपूर्ण होईल, तुझ्या वचनात कर्म पूर्ण होणार. आता हे पोरं जाताना, आता कोण गेलो होतो ते काशीला, ते म्हणे दादा आमचा हा करेत गेला होता, मी नसताना आता या सर्वपित्रीला, तुमच्याबरोबर साधू कर्माची मजा नाही येत. म्हटलं कारण मला तुमचं नीट कर्म व्हावं याकरता बरोबर यावं लागतं. असं आहे. कारण कर्म नीट होणं सुद्धा धर्मपूर्ण आचरावा लागतं. असे बरेच पुत्र असतात, सगळं अग्निसंस्कार करून आल्यावर घरी पाहुणे जेवायला बसले की मी 2 मिनिटात येतो, तो परत पाहून येतो. आपल्या वडिलांचं काय झालं, तुमच्या आमच्या टिप्पणजी काय करतात, त्या माणसाला 100 रुपये. आता त्याचा बाप आहे का तो इतकं प्रेमाने पाहिजे का? श्राद्धाला गौरी आणायची असेल तर आपणच जाऊन आणली पाहिजे. कारण माझ्या वडिलांचं काय आहे, भाजीपाला सुद्धा आपण आणला पाहिजे, कारण माझ्या वडिलांचा आहे. हा धर्म आहे. मग धर्म कोणी केला? पांडवांनी केला. धर्म चांगुण्याने केला. हे जे उदाहरणं दिले असतात, काल अदृष्ट आहे, तो ईश्वराच्या अधीन आहे. शुभाशुभ कर्माचं कारण काल आहे. म्हणून काय म्हणावं लागतं, कालाय तस्मै. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला रामायणातलं. विभीषणानं रामाला सांगितलं, म्हणजे रामा हा रावण इतका बलवान आहे. आता विभीषण साधा होता, त्याला अजून काही राम ईश्वर आहे हे माहीत नव्हतं, पण भावना चांगली होती विभीषणाची. आता मुळामध्ये तो कोणत्या कुळातला होता, त्याची भावना इतकी कशी काय बनेल की हा देव आहे म्हणून, म्हणजे त्याचा दोष नाही. म्हणून कोणत्या घराण्याचा मनुष्य आमच्याकडे कर्म करतोय हे आम्हाला माहिती असतं. मग त्याला त्या भाषेत कर्म सांगावं लागतं, नाही तर त्याच्या लक्षात येत. आता मी याला गेलो होतो ना जगन्नाथपुरीला, तो जो माझा ड्रायव्हर होता त्याला म्हटलं तू उद्या ये. नाही म्हणे महाराज मला उद्या येता नाही येणार, पितृपक्ष होता, मला तुम्हाला काय द्यायचं ते आताच देऊन टाका म्हणे, माझ्या घरी उद्या श्राद्ध आहे. मी जोडीदाराला म्हटलं जास्ती दे त्याला, कारण त्याच्या बापाचं श्राद्ध आहे. आपला पैसा त्याच्या श्राद्धात लागेल, वाया जाणार किंवा होणार म्हणून जास्ती होतं, देऊन टाक. त्याला म्हटलं का रे तुमच्याकडे श्राद्ध कसं होतं? मला तर रात्री 10ची गाडी आहे म्हणे. महाराज आमच्याकडे पिंडप्रदान झालं की ते पिंड ठेवलेले असतात आणि आम्ही ग्रामीण समाजाचे आहे, त्यामुळे आमचे नातेवाईक जेवायला येईपर्यंत पिंड समोर ठेवावं लागतात. ते अक्षत टाकतात, नमस्कार करतात, मग जेवतात. तुम्ही जर पिंड टाकून आले तर ते जेवणार पाक एवढी किमय आहे. आपण तो टाकून येऊ, कारण मला उशीर होईल ना जेवायला, लगेच लोक जेवत नाही त्यावर. हां उरको. असं आहे. अरे म्हटलं काय काय नियम आहे तुमचा, तुम्हाला वंदन केलं पाहिजे. त्या ब्राह्मणांचं पूर्ण जेवण होऊन त्यांनी हात धुतल्यावर पिंड न्यायचे. म्हणून आम्ही काय करतो, दरबारचे ब्राह्मण करतो, कारण लोक ऐकत नाही, घाई करतात. बाकीचे ब्राह्मण नंतर जेवायला बसव, त्यांचं पूर्ण जेवण झालं पाहिजे. शास्त्र म्हणतं दरबारचे ब्राह्मण उत्तम आणि आचार संपन्न नसलेले मध्यम आणि नातेवाईक कनिष्ठ. मिळत नाही म्हणून बाचान जावाई बोलवायचं. ते कशाच्या आशेने आता
घडलं दडलं. आता परवा मी कोणाला विचारलं, म्हटलं गाव तुम्ही श्राद्धाला काही अंगठी बिंगठी भेटली की नाही? म्हणे बाबा 1,00,000 रुपये. आता ते दिवस गेले. पूर्वी देत होते चांदीचं भांडं घेणं देणं, तांब्याची घागर, ती पण मागून गेली. तर कालानुसार धर्माला काल ग्लानी आणतो. कोण ग्लानी आणतो? काल. म्हणून काल अदृष्ट आहे आणि तो काल ईश्वराच्या अधीन आहे. तू ईश्वराला धरून ठेव. अरे हा तू धरून ठेवला याला, म्हणून हे सगळं घडलं. हा बसलाय समोर. धर्मराजाला कळालं भीष्म पितामह किती ज्ञानी होते आणि आपल्या बाजूला असते तर काय झालं. मी तुझ्या बाजूला राहू नये याची इच्छा आहे, म्हणून मला त्या मूर्खाचा भात खावा, त्याचे बोलणे ऐकावे. असं बोलायचं तो भीष्माला नुसते खाता, काही युद्ध करत नाही. शेवटी गेले सेनापती होऊन. तर त्यांना माहिती होतं आपल्याला मेल्याशिवाय गत्यंतर नाही. हे धर्मराजा आत्मा कर्तृत्व स्वरूप आणि अत्यंत स्मुक्ष आहे. तो इंद्रियांकडे येत नाही. इंद्रियांकडे तुझं मन जातं. मनःषष्ठानि इंद्रियाणि. तुमचं मन सात्विक झालं की तुम्हाला देवाचं करावं असं वाटतं आणि मन राजसी झालं. इतके दिवस केलं देवाचं, काय भलं केलं त्याने, असं रडत रडत सोडून देतो तुम्ही. लक्षात आलं? तुमचं मन आहे, आत्मा नाही. आणि मन कसं बनलंय तुमचं? कर्मानुबंधे मनुष्य लोके. आपण या मनुष्य लोकामध्ये आपल्या कर्माला धरून आलोय. मग तुम्ही काय केलं पाहिजे? मग गुरु काय करतात? कर्म आणि धर्म एकत्र करतात. तू सगळं करताना नामस्मरण करत जा. म्हणजे कर्माला काय जोडलं त्यांनी? धर्म. आता हे दिवे लावले, लावायचे म्हणून लावले समजा, किंवा दिवे लावायचे. पण प्रत्येक दिवा लावताना मारुती राया हा दिवा तुम्ही ग्रहण करा असं जर म्हटलं तर, काल आपले राहून गेले म्हणून मी आज सांगितलं किंवा सगळेजण दिवे लावून टाका. नवरात्र किती दिवस आहे? 6 दिवस. कोणाचं आहे? खंडोबाचं. खंडोबा अवतार कोणाचा आहे? शंकराचा. आपल्याकडे का? हे खंडोबा दैवत आपल्याकडेच आहे, दुसरीकडे नाही. तिकडचे सगळ्या राज्यांचे कांदे वागे द्वादशीला सुरू झाले. आपले परवा होतील. चंपा षष्ठी. सकाळी एकाने बोर्ड वाचला 140 वर्ष. तो माझ्याकडे आला. मला म्हणे दादा तुम्ही किती वर्षापासून बाबांचा वाढदिवस करताय? माझ्याला जिज्ञासा किती होती. त्यांना म्हटलं माझ्या वयाच्या 15व्या वर्षापासून चालू आहे. मी आज 75 वर्षात आपल्या 73 वर्षाचा आहे. 73मधून 15 कमी करून टाक. पण एवढं विचारण्याचं कारण काही नसलं तरी तुझ्या वडिलांचा वाढदिवस करायला सुरुवात करून दे, तरच माझ्याशी चर्चा केल्याचं. हां, नाही तर बाय फळ. सगळं विचारायचं काहीच करायचं नाही. बाबाचा फोटो पालथा मार. मसोबानं सांगितलं बापाचा फोटो पालथा. तुमचाही ठेवू नका, नाही तर तुमचीही पालथी करतील पोरं. तुम्ही संपत्ती पालथी गेली, तुमचे फोटो पालथी करतील. सुनाचा सासवाचा ठेवणारच नाही. सासऱ्याचा भले भीतीने ठेवतील, पण सासून काय केलंय? असा धर्म केला तुम्ही पांगळ. कोणी केला? जे अर्धवट धर्मवान होते. पूर्वी एक तर फोटो काढू द्यायचे नाही म्हातारे, चोरून काढावा लागायचा. आता ते फोटोवर गदा आणून टाकली. ज्यांनी गदा आणली त्यांचं नाव कोणी घेत नाही आज, अशी परिस्थिती आहे. हे फोटोचे. आणि मग तुमचा गुरुचा फोटो घरात ठेवायचा का?
पूर्वजांचे ठेवायचे नाही आणि महाराजांचे ठेवायचे. संतांची गोष्ट वेगळी आहे, मुनीची गोष्ट वेगळी आहे. पहा, सगळे जे मुनी आहेत हे सगळे मुनी समाजाने वाटून कसे घेतले, तर त्यांचं पुण्यच तसं आहे. कोळी लोकांनी वाल्मिकाला उचललं, वाल्मिक जयंती होते की नाही तर पौर्णिमेला. कबीर महाराजांना कबीर पंथाच्या लोकांनी उचललं, सेना महाराजांना सेना महाराज आहेत. संतांचे का होत आहे, तर ते धर्मानं वागले. ज्ञानोबाचं काबरं होऊन राहिलं, तुकोबाचं काबरं होत आहे. तुकोबाचे कुणबी लोकही करून राहिले आणि वाणी लोकही करून राहिले, दोन भाग आहे. कारण तुकोबा, ज्ञानोबा, कबीर महाराज, वाल्मिक हे वेद प्रमाणित धर्म मानले आहे. वेदाला अविरलेलं नाही. ज्ञानोबानं काय सांगितलं, चौवेदी जाणं षटशास्त्री कारण. तुकोबा म्हणता माझा गाथा म्हणजे पंचम वेद, म्हणजे त्यांनी वेद मानले. जो वेद मानतो तो दीर्घकाल टिकतो. असं आहे. किती शत्रू हयातीत निर्माण झाले त्यांना, पण ते शत्रू मित्र झाले ना पुढे, का वेद प्रमाणित धर्म मानला. मग वेद प्रमाणित धर्म हा सनातन धर्म आहे. पंडूराजानं वेदाची आज्ञा मानली, धृतराष्ट्रानं वेद शिकून वेदाची आज्ञा मानलेली, माझं तुझं करत बसला. जो माझं तुझं करतो तो वेद प्रमाणित नाही. डोंगरे महाराज आणि रामसुखजी महाराजांनी लोकांना असं पटवून दिलं होतं जाण्यापूर्वी, की माझं शरीर हे, याला डोंगरे महाराज किंवा रामसुखजी महाराज म्हणतात. शरीर कुठून तयार झालं आहे, म्हणजे इथून. आणि आमच्या शरीरात जो आत्मा आला तो कुठून आला आहे, वरतून. मग जे खालचं आहे त्याचं गुणगान काय गाता, तर आमचा आत्मा आहे तसा तुमचा आत्मा आहे, म्हणून तुम्ही आत्मा सो परमात्म्याचे गुण गा, आमच्या शरीराचे गायचे. आत्मा सो, लक्षात ठेवा सगळ्यांचं. म्हणून आपण म्हणतो ना, आज जेवण करून पाणी पिऊन आमचा आत्मा गार झाला. जीव गार झाला असं कोणी म्हणतं का? लक्ष द्या, आत्मा गार झाला. आलेला माणूस म्हणतो आज माझा आत्मा गार झाला. आत्मा म्हणतो, आत्मा जेव्हा जाणवतो तेव्हा ईश्वर भाव टिकतो, आणि जीव भाव आला की परमात्मा गेला. मग भगवान शंकराची स्तुती केली याने एकाने, जीवा शिवाची जडली समाधी. हा जीव इतका पवित्र झाला पाहिजे की तो आत्म्याशी निगडीत झाला पाहिजे. आत्म्याशी निगडीत झाला तर पिशाच्य होईल का तो? जीवाशी निगडीत असले, माझी मुलगी, माझा नातू, माझा आत्ताच मी याला सांगितलं, पोरगी म्हटलं की माणूस पळाला. परवानगी आमच्या पोरीचं नाव प्रवचनात घेऊन टाकलं. संतोष म्हणे ऐकत असेल ती. कारण जीव नाही, काही ऐकत नव्हते ते. पटकन शब्द काढला माहिती. म्हणजे याचा अर्थच असा आहे की जीव जीवाला लटकतो, तर जीव आत्म्याला लटकलं पाहिजे. जीवा शिवाची मिटला प्रपंच, शुद्ध स्वरे वेद गर्दती चारी, तुझवीण शंभो. हे आज ऐकलेलं कायम लक्षात राहिलं पाहिजे, नाही ते गेलं उद्या विसरेल. काय त्याचं आहे? काही लोक म्हणतात ना, कोणाच्या घरचा प्रसाद खायचा नाही, म्हणजे देवाच्या घरी देवाचा का? ते कसं चालतं? प्रसाद हा कोणाचाही देवापुढे गेला की तो त्याचा राहत नाही. कोणाचा प्रसाद आहे तो भले म्हणेल माझा प्रसाद आहे, माझा, तो त्याचा अज्ञान आहे ते, पण तो त्याचा प्रसाद आहे.
आपल्याकडे गेलेल्या व्यक्तीच्या श्राद्धाच्या अन्नाला सुद्धा प्रसादाला या असं सांगितलं जातं. जेवायला या नाही. आणि प्रसाद तृप्त मनाने खायचा, भोगून नाही खायचा. एकदा बस प्रसाद. म्हणून या विषयामध्ये धर्मराजा इंद्रियांच्या बाहेर असलेला आत्मा हे जाणण्याकरता गौतमी नावाच्या ब्राह्मणीचं, एका व्याधाचं, एका सर्पाचं आणि मृत्यूचा कालसंवाद ऐकायचा आहे. आता आत्मा हा वेगळा आहे, जीव वेगळा आहे. याच्याकरता गौतमी नावाची ब्राह्मणी एक व्याध म्हणजे शिकार करणारा, एका मुलाला सर्प चावणारून तो सर्प चावून मुलगा मरणारा म्हणजे मृत्यू, यांचा संवाद आहे. एकदा ही गौतमी ब्राह्मणी वयोवृद्ध झाली होती. ती शांती आणि समाधानानं पूर्ण तृप्त झाली. हे तिच्या जीवनात इतकी शांती होती की काही घडलं तरी दुःख तिच्या मनाला शिवत नव्हतं. काय झालं, तिच्या मुलाला एक दिवशी सर्पानं चावलं, मुलाचा मृत्यू आला. तेवढ्या वेळामध्ये एक अर्जुनक नावाचा जहरीली साप तिथे आला आणि तेवढ्या वेळामध्ये एक व्याध तिथे आला. त्या सर्पाने चावल्यावर तो त्याचा देह पडला आणि तो आला. त्या व्याधाने या बाईला सांगितलं, हे गौतमी माते, तुझ्या मुलाला या क्रूर सर्पाने चावलं, याला मी मारून टाकतो. तो साप तिथेच उभा होता. हे सगळं दृश्य आहे. गौतमीने म्हणाले, अर्जुन तू अजून अज्ञान आहे, त्या सापाला सोडून दे, त्याला मारणं योग्य नाही, होणारं होणी टळत. इतकी शांत होती. स्वतःच्या माझ्या मुलाचा मृत्यू सर्पाने चावणारा होता. राजा परीक्षिताच्या वागण्याचा त्या मुलाने विचार न करता श्राप दिला. त्याच्या तोंडात कोणी घातला तो श्राप? परमात्म्याने. म्हणून आपलं कोणाच्या तरी निमित्तानं वाईट होतं आणि कोणाच्या निमित्ताने चांगलं होतं. तर ते आपलं कर्म त्या दिवशी त्याच्या तोंडात बसतं. मग आपल्या हातात काय आहे, तर घडणारं कर्म जे आहे त्याला वाईट वाणीने बोलायचं नाही, म्हणजे त्याचा दोष आपल्याला लागत. पण क्षत्रियाला असं करून नाही चालत. क्षत्रियाचा धर्म वेगळा सांगितला. एकाने एका गालात मारली की संत काय म्हणतात, बाबा दुसऱ्या गालात मारून घ्या. हा म्हणतो, तू गालात मारली, मी तुझ्या दोन्ही गालात मारेल. कारण तो कोण आहे? शास्त्र धर्म आहे. अर्जुना, अरे हे तू नातेवाईक समजतो, अरे मार त्यांना, ते मेले म्हणे. कसे? कुकर्माने. मग कोण मारतं आपल्याला? आपलं कर्म. सर्पाचा आणि या बालकाचा मागच्या जन्माचं वैर होतं, म्हणून त्याने त्याला चावा. असं आहे. आपल्याही घरी अशी घटना घडली की हा अल्पायुष्य होता, एवढं समजून शांत राहायचं. धुंदुकार गोकर्ण, मी आता आमच्या पोरांना नेहमी सांगतो ना, की भागवत सप्तेसुद्धा तुम्ही करायला तयार आहे, पण तो जो गेला त्याची इच्छा पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे म्हणून. आता हे रामाने आपल्या सगळ्यांकरता एक एक ग्रंथ ठेवला आहे की लोकांनी सत्संग करावा, पण आपला हेतू पाहिजे ना की माझा उद्धार झाला पाहिजे. नाही तर मग घरी काही काम नाही, टाईमपास म्हणून यायचं आणि चालल्याचं. चीज भावकी खरेदी, चीज भावकी हातात काही नाही पाहिजे. कोळशाचे दलाली हात काळे. किती वेळ बसले तरी पाय पदरात काय पडलं? गंमत जम्मत. संध्याकाळी 1.5 वर्षाची मुलगी
माझं प्रश्न उत्तराच्या वेळा बसली होती बाकावर. ती मोबाईल खेळण्यात इतकी एकाग्र होती, म्हणजे तिची आई उभी, तिची आजी उभी, मी उभा, तिकडे ऋषिकेश. आम्ही बोलत असताना ती इतकीशी मुलगी त्या यंत्रामध्ये इतकी एकाग्र होती की आमच्या बोलण्याचा काही एक परिणाम होता. मी पाहिलं तिला आणि माझ्या डोक्यात विचार आला की प्रवचनातला मुद्दा सापडला. कली लहान मुलांना सुद्धा ग्रासून टाकतो आणि त्याच्यावर नाना प्रकारचे खेळ टाकलेले आहे. म्हणजे सगळ्या याच्यातले लोक बसले पाहिजे कलीने. आम्ही 72 साली जेव्हा वेदांत शिकलो बालाजी पेठेमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं कलियुगात सज्जन माणसंसुद्धा बडबड करत चालतील म्हणे रस्त्याने, इतकं वाईट होईल. सज्जन माणसं आता मधल्या काळात कोणी चाले ना. आता ते 2 घातले, मोबाईल जर ठेवला की तू चालू बडबड. कोणाशी बोलते, एक आजी यायची बा परवा, ही अशी बडबड करायची. म्हटलं कोणतं स्तोत्र? म्हणते ही गोविंद दामोदर. गेलो तर नाही ना, तू बी पक्की होय ना, इतकी काय घाबरते, अशी सल्ला देत होती आणि रामाला प्रदक्षिणा घालत होती. तर दुपारचं तर माझं डोकं, म्हणजे 1.5 वर्षाची असेल ती पोरगी, पण इतकी एकाग्र होती. त्याच्याकरता त्यांनी खेळ टाकलाय तिथे. म्हणजे लहान मुलं सुद्धा कसे आकर्षित झाले पाहिजे, हे कोणी केलं? कलीने. म्हणजे सगळे नाशाकडे कसे धावले पाहिजे. चांगले चांगले लोक रस्त्याने बोलतात, गाडीवर सुद्धा काही कोणी बोलतो कोणाशी, चालू आहे तिकडे. तर त्या व्याधानं तिला सांगितलं, गौतमीला, की मी याने या बालकाला मारलाय, सर्पाला मी मारतो. तेव्हा गौतमी म्हणाली, तू नादान आहे, होणारी घटना टळत नाही. मी जाणू नये, कोणाची उपेक्षा करायची नाही. माझा पुत्र जाणार होता, याला मारून तो जिवंत होणार, उलट दुसरी हत्या घडेल. मी जेव्हा ती कुंडली पाहिलं ना, तेव्हाच मला वाटलं की या कुंडलीत पितृदोष पक्का आहे. नाही कोणी गेलं नाही, पण मामाच्या घरी दत्त काय मी म्हटलं संपत्ती दोष आला. असं आहे. ज्याप्रमाणे अन्नदोष आहे ना, त्या अन्नदोषापेक्षा संपत्ती दोष फार मोठा आहे. तो पिढ्यानं पिढ्या भोगावा लागतो. आता तुम्ही मला सुद्धा म्हणता ना, पाहणं किती लबाड लोक पुढे पुढे चालले जातात. आता तुम्हाला काय सांगायचं की तो पिढ्यानपिढे भोगावं लागावे. पण तुम्हाला वरचं दिसतं. आपण डिस्टेंबर मारतो, ते कोणता मारता? प्लॅस्टिक कलर. असं पाहता तुम्ही. एवढा दिवस परमार्थ करून सुद्धा तुमच्या मनात याच गोष्टी येतात. हे दोष आहे. आणि याच्यावर उपाय सर्व दोष हरण जड जीवा काय हरिनाम. पण ते घ्यायला आपले मन तयार नाही होत. नुसतं हरिहरी शब्द उच्चारताना तर कसं हरी हरी, आता याचं हे काय देवाचं नाव घ्यायची पद्धत आहे. राम राम, हे काय राम राम मधुरवाणीने बोललं गेलं पाहिजे. जय श्रीकृष्ण असं काय? ते का पोरांचा मोर्चा आहे तो? देवाचं नाव मधुर, कारण त्याच्याने तुम्हाला मधुरत्व आलं. टाळ फेकून आणायचे कीर्तनामध्ये. ते पाहायला मन हलू नको म्हणा. कावर हलतो तो कारण नसताना. पाहा तुम्ही, कीर्तन आहे का ते? क्रोध, एवढा क्रोध. क्रोधाधिक वरजावे मनुजा, हरीशी सतत भजावे मनुजा. म्हणून त्याच्या प्राणाची हत्या करून नरकात जाशील. व्याधाला व्याध म्हणाला, माते हे मी जाणतो, हे बुढे बुढे लोक जे आहे हे आपल्याला धर्म सांगतात आणि आपल्याला संकटात पाडतात.
त्याने आपल्याला चावलंय, त्याला मारणं हा आपला धर्म आहे. ही म्हणे गौतमी ब्राह्मणे म्हणे नाही. आता व्याधाचा धर्म वेगळा आणि गौतमीचा धर्म वेगळा. मी ते दोनच शब्द बोललो अजून. माझं मन खिन्न करू नको, त्या सापाला मारू नको. त्याने काय केला, साप असं दोरीनं धरला आणि बस आता आदळतो. हे म्हणे नाही, सर्पाला मारणं आवश्यक आहे, मी मारेलच. गौतमी म्हणाली बघ, ज्याप्रमाणे मला पुत्राचं दुःख होतं त्याप्रमाणे त्या सर्पाच्या आईला दुःख होईल. हे कोण बोलले ते? द्रौपदी. अश्वत्थाम्याला मारू नको. आपल्या तर सुनेने कधी वेगळी निघाली, तिच्या बी बापाच्या घरी निघतील ना, काय सोडतील असं बोलून टाकतो आपण. नाही सांगितलं. तिची आई रडे म्हणे त्या प्राण्यांना कुठे आई म्हणते रे? नाही, प्रत्येकाला आई आहे. हे बा, तुम्ही असं कधी कुत्रं बित्र मेलं ना, बाकीचे कुत्रं थोड्या वेळ तरी त्याच्याजवळ असे उभे राहतात आणि मग त्यांची बुद्धी गेली की निघून जातात. पण ते थांबतात. पक्षी पडू द्या खाली, कावळे काव काव करतील, त्याला कोणी उचलून नेलं, त्यांनी पाहिलं की मग ते चालले जातात. कारण त्यांना ते करता येत नाही ना. आपण तर येतच नाही. तुमचं घर बी नको, तुम्ही बी नको, द्या तिकडे. लक्षात ठेवा. म्हणून मनुष्याचं कर्म आणि धर्म हा फार वेगळा आहे. गौतमी म्हणाली, पीडा तिला आणि मला सारखी होईल. सज्जन लोक धर्मामुळे दुसऱ्याला पीडा होऊ देत नाही. कोमलतेचा आचार केला पाहिजे. सर्पाला सुद्धा अपराधाची क्षमा करायची आहे, त्याला सोडून दे. गौतमी म्हणाली त्याला सोडून दे. व्याध म्हणाला शत्रूला मारल्याने लाभ आहे. क्षत्रियाचं काम काय आहे? हा, तो त्याचा धर्म आहे. गौतमी म्हणाली, अर्जुन, शत्रूला कैद करून मारणं याच्यात काय लाभ आहे? त्याला सोडून नाही देणं, पण त्याला शिक्षा द्यायची आहे. तर या प्राण्यांना आपल्याला शिक्षा देता येत नाही. शिक्षा फक्त माणसालाच द्यायची असते. कारण माणसाची प्रवृत्ती क्रूर नसताना सुद्धा क्रूर होते. यांचा मागच्या जन्माचा सूड असेल तरच हे एकमेकाचं छळ करतात. माता बाप, पती आणि पत्नीमध्ये सुद्धा मागच्या जन्माचे ज्या स्त्रीला आपण छळलोय ती पुढच्या जन्मात आपली स्त्री होते आणि आपल्याला छळते. पहा तुम्ही, आता पोरींनी, त्या इंदूरच्या राजाच्या पोरीने त्या पोराला फिरायला नेला मारून टाकला. आता ते एवढी शिकलेली, एवढ्या मोठ्या घरची, तो पोरगाही त्यांना कळायला नको होतं का की एक दिवशी हे सापडलं म्हणजे आपलं काय होईल? पण बुद्धी कर्मानुसारणी. आता मती गुंगवून पडले कारागृहात. कायदेशीर सुट्टा येत होतं ना त्याच्यापासून. कायदा आहे नाही पटत, सुटून जायचं होतं. पण विपरीत बुद्धी झाली. चांगली राजघराण्यातली पोरगी कारागृहात बसली. आता जामीन होईल, ते होईल, ती गोष्ट पुढची आहे. व्याध म्हणाला, गौतमी माते, साप हे मनुष्याच्या जीवनाचं रक्षण करत नाही, नाश करता. आपण जर याला सोडला तर दुसऱ्याला चावेल. तो त्याचा धर्म आहे म्हणे, आपला नाही. आणि धर्म जाणणाऱ्या पुरुषानं अपराधाचा त्याग करून द्यावा. अपराध डोक्यात ठेवू नये. भीष्म पिता म्हणतात, धर्मराजा, व्याधाचं वारंवार वचन गौतमीनं ऐकल्यावर तिच्या बंधनामध्ये काहीही बदल झाला नाही. वारंवार व्याध तिला पटवण्याचा प्रयत्न करतोय, पण तिला ते पटत नाही.
भगवान सुद्धा द्रौपदीला म्हणत होते, द्रौपदी मारू दे ना, काय बिघडते. नाही दादा, मी ज्याप्रमाणे रडते आहे त्याप्रमाणे अश्वत्थाम्याची आई रडेल, आणि ती रडली की मलाही एवढं नाही तर मी क्षत्रियाची पत्नी आहे, मला 5 पती आहे. अश्वत्थाम्याच्या आईला पती गेलेला आहे, विधवा बाईला जास्त दुःख व्हायला नको. आपण विधवा भाऊजाईची सही घेऊन येतो, कारण म्हणे तिला एकच मुलगा आहे आणि आपल्याला 2 आहे, मग तिला जास्ती प्रॉपर्टी जाईल. पण तिची एंट्री देणं गच्चू. असं आहे. हिस्से म्हणजे बरोबरच झाले पाहिजे ना, त्याच्यात काही करू नये. महाभारत कशामुळे घडलं? हिस्सा बरोबर केला नाही म्हणून. रामायणात महाभारत का आलं नाही? हिस्से वाटे बरोबर केले म्हणून. पण लव कुश भरत यांनी मुलांच्या ताब्यात दिली, रामाच्या जवळ राहिले, म्हणून उद्धरे आत्मा आत्माना. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मद केली. भोजना मागती तुप पावशेर, काही कडे उप